आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। मी दत्ताजी जगताप आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यामध्ये पीएनजी गॅस लाईन फुटली, नागरिकांचे प्रचंड हाल, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अधिकाऱ्यांचे फोटो शूटिंग, मात्र पत्रकारांना फोटो शूटिंग करण्यास मनाई, अधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिकेवर चर्चा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातून अहिल्यानगरकडे जाणारी पीएनजी गॅस लाईन रस्त्याचं काम सुरू असताना फुटल्याची घटना समोर आली आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। गॅस लाईन फुटल्यानंतर परिसरात मोठी धावपळ उडाली। संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तसेच नागरिकांना घराबाहेर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। जेवण व राहण्याची व्यवस्था तसेच जनावरांची देखभाल यावर परिणाम झाल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता 2 ते 3 तासात दुरुस्तीचे काम पूर्ण करून परिस्थिती पूर्ववत केली जाईल असा विश्वास यावेळेस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। दरम्यान घटनेचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी काही पत्रकार व स्थानिक नागरिक प्रयत्न करत असताना त्यांना विरोध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र त्याचवेळी काही कर्मचारी आणि अधिकारी मोबाईलवरून फोटो व व्हिडिओ शूटिंग करत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। भारतीय संविधानाचा कलम 19(1)(a) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांची ही भूमिका योग्य होती का असा सवालही आता उपस्थित केला जात आहे। आम्ही काही स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधला असता त्यांनी एकूणच पीडब्ल्यूडी आणि गॅस कंपनी यांच्यावर प्रचंड ताशेरे ओढले। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता गॅस पाईपलाईन फुटलेली आहे। एक गॅस पाईपलाईन काल दुपारी 4 वाजता फुटलेली आहे। मी त्यांना स्थानिक रहिवासी असून माझे नाव गणेश दांडेकर आहे आणि ही जी पाठीमाग आहेत हे पण इथले स्थानिक रहिवासी आहेत। एक गॅस पाईपलाईन फुटून आज 24 तासाच्या पुढे कालावधी झालेला आहे, तरी या कामगारांचं एकदम संथ गतीने काम या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचं बी खूप मोठं दुर्लक्ष आहे। काल त्यांनी पाईपलाईन फुटल्यानंतर या ठिकाणची लाईट बंद केलेली आहे, जाणारा रस्ता बंद केलेला आहे आणि या परिसरात सर्व शेतकऱ्यांची एक प्रकारे अडवणूकच या ठिकाणी चालू आहे असं आम्हाला वाटतंय। आज पाणी प्यायची गैरसोय झालेली आहे, रस्त्याची गैरसोय झालेली आहे आणि उन्हाची एवढी तीव्र झळा असताना आज इथं गुरांच्या पाण्याचे हाल चालू आहेत आणि सगळ्याच प्रकारे इथं अडचणीचा विषय झालेला आहे। गॅस पाईपलाईन झाली हे चांगलं झालेलं आहे। इथल्या स्थानिक लोकांची गॅस भरण्याची किंवा बाकीच्या शहरांची गॅस पाईपलाईन मुळे सोय झालेली आहे, पण या आमच्या परिसरातून गॅस पाईपलाईन गेलेली आहे। सुरुवातीला आम्हाला वाटलं की चांगली आहे आणि आपल्या फायद्याची आहे, पण आज या ठिकाणी काल गॅस पाईपलाईन फुटलेली आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात हाल चाललेत। आज आम्हाला असं वाटतं इथून गॅस पाईपलाईन नसती तरी चांगली सोय झालेली असते आणि आजूबाजूच्या ज्या जवळच्या वस्त्या आहेत यांना त्यांनी गॅस पेटवण्यास आणि इथली चूल पेटवण्यास पण बंदी केलेली आहे। त्या लोकांची पाण्याची गैरसोय झालेली आहे मोटरी बंद असल्यामुळे आणि जेवणाचे पण हाल चाललेले आहेत। या ठिकाणी बाधित झालेले घरं साधारण 25 घरं आहेत आणि 25 घरांची लोकसंख्या काढली एक साधारण 150 लोकांची या ठिकाणी सगळी गैरसोय झालेली आहे आणि हा रस्ता पुढं मांडवगण मार्गे सोलापूर हायवेला जातो आणि इकडून कोळगाव मार्गे नगर हायवेला जातो। पूर्णपणे बस बंद आहेत आणि लोकांच्या ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर जाणारे आहेत खेडेगावांना त्यांचे पण अक्षरशः हाल या ठिकाणी चालू आहेत। रस्त्याचं काम चालू आहे, काम तर निकृष्ट दर्जाचं आहेच, पण स्थानिक लोकांनी त्यांना सांगून पण त्यांनी ऐकलं नाही। तिथं त्या गॅस पाईपलाईनच्या वरती वॉर्निंग पट्टी त्यांनी टाकलेली आहे। ती वॉर्निंग पट्टी उघडी झाल्यानंतर स्थानिकांनी सांगितलं होतं इथं गॅस पाईपलाईन आहे, तुम्ही खालचं काम करू नका। त्यांनी त्या
स्थानिक शेतकऱ्यांचं ऐकलं नाही, त्याच्यामुळे हा सगळा कुटाणा या ठिकाणी उद्भवलेला आहे. चुकी जी आहे ते गॅस पाईपलाईन केलेली यांची पण म्हणता येईल आणि जो ठेकेदार होता याची पण म्हणता येईल. आता जर त्यांचा अंतर जर मोजला आणि ते पाईप जर उघडा केला तर ते अंतर तेवढं भरतच नाही. म्हणजे इथं ती पाईपलाईन त्यांनी वरती टाकून स्थानिक रहिवासी आहेत यांच्या जीवाशी त्यांनी खेळ केलेला आहे. म्हणजे एकदम वरती पाईपलाईन टाकून इथल्या स्थानिक लोकांची कुठल्याच प्रकारची त्यांनी काळजी घेतलेली नाही. आज असं पाहिलं तर आमची एकच मागणी आहे, हे काम त्वरित थांबवलं पाहिजे सगळं. आणि ही जी गॅसची पाईपलाईन आहे इथून श्रीगोंदा शहरापर्यंत एकदम रोडच्या बाजूलाच टाकलेली आहे. ती पाईपलाईन पूर्ण काढून त्यांनी त्यांचं जे काय अंतर आहे तिथपर्यंत नेऊन गाठली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळ होणार नाही. आणि आज जो काल प्रश्न उद्भवला इथून पुढे उद्भवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांनी. नमस्कार, मी कांतीलाल दांडेकर, गणपतीमाळा येथील रहिवासी असून काल 4 वाजता 30 तारखेला गॅसची पाईपलाईन फुटली. आज 24 तास उलटूनही याचं काम झालं नाही आणि बराच आता ही गॅस गळती झाली, याला जबाबदार कोण? नेमका गॅस पाईपलाईन वाले का रस्त्याचा ठेकेदार? हा प्रश्न महत्वाचा आहे. आता 24 तास उलटून अजूनही इथं काम अपूर्णच आहे. आता मोदी साहेब सांगतात की गॅस जपून वापरा, डिझेल तुम्ही कमी वापरा, आणि ही गॅस गळती झाली ह्याला जबाबदार कोण? सगळ्यात आम्हाला पडलेला मोठा प्रश्न. माझं घरी जवळजवळ 100 फुटावर आहे. काल आज जवळजवळ आम्ही 2 दिवस झाले घराच्या बाहेर येतं. आमची गुरं तसेच आहेत, म्हशीत माझ्याकडे 4-5. त्यांची सोय कोणी लावायची? कालच्यापासून लाईट नाही, पाणी नाही. समजा आता आज इथे दुर्घटना झाली, थोडक्यात वाचलं. इथून पुढे रस्त्यावर पाईपलाईन आहे श्रीगोंदा शहरामध्ये. आता ही कुणी कशी कोणाच्या वरद हस्तामुळे रस्त्यावरून गेली याची बी थोडी सखोल चौकशी व्हायला पाहिजेत. ठेकेदारावर त्या मी तर म्हणतो रितसर कारवाई व्हायला पाहिजेत आणि ती कोळली पाईपलाईन सोय लावल्याशिवाय रस्त्याचं काम बंद ठेवा, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. जेवणाची व्यवस्था आता आमचे चुलत भाऊ वगैरे हे देतात डबा. आता ती मागा मुजोर कार्यकर्ते होते यांचे गॅसवाले, त्यांना मी विचारलं बाबा माझ्या गुरांना पाणी नाही, तुम्ही काय सोय लावता? त्यांची बी थोडी दादागिरीची भाषा आली, त्याच्यामुळे मग मला थोडा त्यांचा बी राग आला. इथं जवळजवळ 25-30 घरं बाधित आहेत. 150 लोक आज तुम्हाला सांगतो अक्षरशः घरं सोडून प्राणात जाऊन बसतात. ही गॅसच्या पाईपलाईन मी स्थानिक इथला असून माझ्या हद्दीच्या जवळून पाईपलाईन गेली. त्यांना परवा दिवशी मी सांगितलं इथं गॅस पाईपलाईन आहे, पण ती असं कोणालाच मोजित नाही. तर ठेकेदार सुद्धा रस्त्याचे कामावाले त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. ह्याच्यावर कुठंतरी दखल घ्यावा. PWDचे अधिकारी तर या रस्त्यावर मला दिसलेच नाहीत कधी. त्यांनी सुद्धा येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावा नाही तर येऊन काय चाललंय असा वेळा गोंधळ. याची माझी एवढीच कळकळी तुमच्या माध्यमातून सगळ्या शहराला याला विनंती करतो की बाबा पुढल्या पाईपलाईन सोय लावल्याशिवाय रस्त्याचं काम करू नये. PNG गॅस कंपनीचे अधिकारी प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई करत होते. मात्र आम्ही कडक भूमिका घेतल्यामुळं त्यांनी एकूणच या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मैं टेरिटरी मैनेजर नीतीशल से मनोज यादव, और ये जो पाइपलाइन है ये 2 से 3 घंटे में हम लोग उसको चालू कर देंगे. उसके बाद में सभी जो भी जो हो सब नॉर्मलाइज हो जाएगा. कल शाम को हुआ था. PWD को सब पूरा डिटेल्स वगैरह भी दिए हमने उनके, और उनके ऊपर हमने बात भी किया उनसे. और अभी जितना भी PWD का काम है बोला है कि पाइपलाइन ऑलरेडी उनको सब पूरा कहाँ से पाइपलाइन गया कि पूरा एलिमेंट सब कुछ PWD को दिया है हमने. तो उनको बोला है कि पाइपलाइन के ऊपर काम नहीं कर सकते आप लोग, अगर कुछ रहेगा तो उसके लिए प्रोटेक्शन करना पड़ेगा. उसको स्टैंडर्ड के हिसाब से उसको डाला है, जो इस पर है ना जो गवर्नमेंट का स्टैंडर्ड था उसके हिसाब से हमने पाइप डाला है. नहीं अभी आज हमने 2 से 3 घंटे में आपको बोला है चालू करवा देंगे. हम उसके लिए प्रोटेक्शन लेंगे, उसके पूरे मेजर लेंगे हम लोग. PWD के साथ में हमारा जॉइंटली मीटिंग करेंगे. उसके बाद में जॉइंटली डिसाइड करेंगे कि कैसे अभी अगर आपका रोड बनना है तो कैसे करेंगे उसको और कैसे उसका प्रोटेक्शन करेंगे. और पाइपलाइन के ऊपर अगर रोड बनना है तो उसके लिए क्या क्या प्रिकॉशंस लेना पड़ेगा PWD को, पहले भी हमने लिख के दिया है. और अभी और उसके बाद में हम जॉइंटली मीटिंग करेंगे. ये ठेकेदार जो है यहाँ पर जो काम कर रहा है उनको भी बताया गया है, बट शायद हो सकता है कि ठेकेदार ने उसको प्रॉपरली वो फॉलो नहीं किया जो भी सेफ्टी गाइडलाइंस है, इसके कारण वो हुआ है. कालच्या घडलेल्या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात असा धोकादायक घटना टाळण्यासाठी गॅस कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.